ओम नमो देश मित्रांनो, आज चैतन्य कानिपनाथ महाराजांचा प्रकट दिन सोहळा। आज आपण बघणार आहोत कानिपनाथ महाराजांची अवताराबद्दल थोडक्यात माहिती। कलियुगाच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या आदेशाने नवनारायणांनी वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार धारण केले। त्यातील श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना श्री कानिपनाथ हे नाव पडले। चैतन्य कानिपनाथ महाराजांचे गुरु चैतन्य सद्गुरू जालिंदरनाथ महाराज आहेत। चैतन्य सद्गुरू कानिपनाथ महाराजांनी तीर्थयात्रा करीत करीत जनसामान्यांना नाथ संप्रदायाचा उपदेश दिला। नवनाथांपैकी कानिपनाथ महाराज हे एकमात्र असे नाथ होते की त्यांच्यासोबत 700 शिष्य परिवारांचा मेळा सोबत राहायचा। कानिपनाथ महाराजांना राजयोगी म्हणून संबोधले जाते। 84 सिद्धांपैकी चैतन्य कानिपनाथ महाराजांचे सिद्ध पुढील प्रमाणे आहेत: शारूक, वालुक, शरब सहन, प्रोक्षित शैर्म, कोकिल नाम, कोस्मितवाच, संपत्ती नवही पूर्ण हे कानिपनाथ महाराजांचे सिद्ध आहेत। चैतन्य कानिपनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण देखील केले। नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतली। रंगपंचमी या दिवशी मढी या गावी चैतन्य कानिपनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते। सर्व नाथ भक्तांना कानिपनाथ महाराजांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ओम नमो आदेश। अलख निरंजन।